नमस्कार, मी सार्थक, हा माझा मित्र विराज। मग आमच्या शाळेचं नाव PM श्री जिल्हा परिषद प्रशाला आडूळ आणि तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर आम्ही असं यंत्र घेऊन आलो आहे की त्याचं नाव आहे कोळपं। हे कोळपं सगळ्यात जास्त शेतकऱ्याला जास्त उपयोगी पडतं। तर साधा आपण याला बनवण्याचे कारण असे आहे की माझे बाबा शेतकरी आहे। तर त्यांना खुरपीताना जास्त त्रास होतो, त्यांच्या हाताला जखम होतात। मग मी विचार केला की मी हे यंत्र बनवावे। तर मग मी यंत्र बनविले आणि मग माझ्या बाबाचं काम सोपं झालं। आणि जसं आपण पीक अंतरामध्ये लावतो तर त्याला लावण्यासाठी ट्रॅक्टर वखराची गरज लागते, पण याला फक्त लोटलं का सगळं गवत निघून जाते आणि आपल्या पिकांना सुद्धा नुकसान होत नाही आणि आपले पिकंसुद्धा वाचतात। तर ही यंत्राला कशाची विद्युत ऊर्जेची गरज नाही, इंधनाची गरज नाही, त्याच्यामुळं आपले पैसे वाचतात। हे यंत्र फक्त असं चालवायचं जेणेकरून ना याला ही पट्टी दिसती का, ही पट्टीला गवत लागल आणि ते उपटून जाईल, ते गवत त्याच्यासोबत जाईल। आणि हे यंत्र बनवण्यासाठी खूप कमी खर्च आलेला आहे। हे एक तुटलेल्या सायकलचं बनवलेलं आहे। तुटलेली सायकलला इथून एक पट्टी लावून यायला लावली आणि अशी लावली, ही पट्टी खाली लावली जेणे की गवत कापतोय। ही यंत्र 2 पिकांच्या मधून चालवता येतं। आम्ही हे यंत्र याला सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना उपयोग होतो आणि आम्ही हे यंत्र शेतात वापरून बघितले तर शेतकऱ्याला हे खूप आवडले। तर हे यंत्र तर शेतकऱ्या एकला बनवू शकतो किंवा आपण ज्या तुटल्या सायकल आहे हे त्याच्यापासून सुद्धा बनवू शकतो आपण। आणि हे यंत्र फक्त इंजन लागत नाही, फक्त त्याला सायकलचे हँडल आणि चाकाच्या मधला भाग एवढे लागते। आणि समजा आपण हे चाकाची नटापासून ही पट्टी अशी लावायची आणि खुरपाचे जे आहे ना ही पट्टी अशी वाकडी करून इथं नट फिट करायचा। तर आणि ही पट्टी ना हिला धार लावायची। तर त्याच्याने काय होतं की आपले जे पीक सगळे पिकाला नुकसान होत नाही आणि जे गवत आहे ते गवतसुद्धा याच्याने निघून जाईल। हे यंत्र जेव्हा माझे काका शेतात काम करत होते तेव्हा त्यांच्या गवत काढताना त्यांच्या हाताला इजा झाल्या खुरप्याने किती लई वेळ लागतो आणि ना ऊन राहतो, कधी माणसाला चक्र पण येतं। त्याच्यामुळं आम्ही यंत्र तयार केलं आहे। हे यंत्र नुसतं असं शेतात जायचं, 2 पिकांच्या मधून हे असं चालवायचं, नुसतं ढकलायचं, काम लवकर होतं आणि आपल्या श्रमाची बचत होते। की हे एवढं बोलून मी माझं हे संपलं। धन्यवाद।